नमस्कार मित्रांनो, आज आपल्या आपले स्वागत आहे। आज आपण पावभाजी बनवणार आहोत। पण जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी हे बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत। हे बघा, एक वाटी गाजर घेतलेलं आहे बारकं चिरून, एक वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि जी मगाशी वाटी दाखवली मी वाटाण्याची तेवढाच वाटी भरून शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून। हे बघा, आता हे वाटाणा, गाजर आणि शिमला मिरची हे सर्व आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचंय। हे बघा, आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचंय। जर तुमच्याकडे गाजर नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, पण असलं तर गाजर, फ्लावर हे पण पडतं। हे बघा, आता हा बटाटा आणि वाटाणा, गाजर आणि शिमला मिरची हे मी शिजवून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला छान मॅश करून घ्यायचंय। हे बघा, आता मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि हे बटर घेतलेलं आहे। हे मी 3 तुकडे असे बटरचे ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत तेलामध्ये, आणि जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचा। हे कांदा घेतलेला आहे मी, एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे बारीक। हे बघा, आता ह्याच्यामध्ये छान कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला गुलाबी होईपर्यंत। हे बघा, आता हा टोमॅटो मी 3 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत बारीक। जर तुमच्याकडे बटर नसेल तर आपलं जे चांगलं तूप असतं ना, साजूक तूप, ते सुद्धा तुम्ही 3 चमचे टाकलेत तरी चालेल। आता माझ्याकडे बटर होतं म्हणून मी टाकलं, नाही तर मी शक्यतो बटर टाकत नाही, मी तूपच टाकते चांगलं ह्याच्यामध्ये। हे बघा, आता कांदा छान गुलाबी भाजून घेतलाय मी। आता ह्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तो ह्याच्यामध्ये एकदम मऊ करून घ्यायचा, कांदा आणि टमाटा। हे बघा, ही आलं लसूणची पेस्ट आहे, ही मी 3 चमचे आलं लसूणची पेस्ट वापरणार आहे त्याला। हे बघा, आता कांदा आणि टोमॅटो मऊ झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ती पण आपल्याला छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। हे बघा, आता हे सगळं मी मॅश करून घेतलेलं आहे छान। हे बघा, आता हे मी मसाले घेतलेले सुके, ही मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा। तिखट तुम्हाला कमी लागत असेल तर थोडं तिखट पावभाजी केली तरी चालेल। हे 2 मोठे चमचे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे धने पावडर घेतलेली आहे। हे बघा, आता हे सुखे मसाले टाकलेले आहेत मी त्याच्यात, हे पण त्याच्यामध्ये कांद्यामध्ये छान परतून घेणार मी। हे बघा, आता ही कस्तुरी मेथी घेतलेली मी 1 चमचा, ही पण आपल्याला त्याच्यामध्ये क्रश करून टाकायची आहे। हे बघा, स्वतःहूनच आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे। आता आपण जे मॅश केलेलं आहे बटाटा वगैरे ते ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। हे बघा, आता हे मी मीठ घेतलेलं आहे 1 चमचा, थोडं कमी, मीठ तुमच्या आवडीने घ्या। हे बघा, आता ते बॅटर मी मिक्स करून त्यात मीठ पण मिक्स केलेलं आहे। आता ह्याला छानपैकी जरा ह्याच्यामध्ये मिक्स होऊन थोडं
अशा प्रकारे आपले पावभाजी बनवून झालेले आहे. जर तुम्ही आपली रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.